ते देण्यात येईल. फायनलचा मॅन ऑफ द मॅच, फायनलचा मॅन ऑफ द मॅच. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय सरपंच साहेबांना मी विनंती करतोय, रमेशजी गायकवाड साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते फायनलचा मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आपण वितरित करावं. चेतन भोईर आपणाला विनंती की लवकर या आपण इकडे. चेतन भोईर लवकर या आपण या ठिकाणी. फायनलचा मॅन ऑफ द मॅच आणि हे पारितोषिक जातंय विशाल म्हात्रे ठरलाय फायनलचा मॅन ऑफ द मॅच. आदरणीय सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक या ठिकाणी वितरित करण्यात येत आहे. मॅन ऑफ द मॅच ची आकर्षक अशी ट्रॉफी, बेस्ट फिल्डर, बेस्ट फिल्डर हे पारितोषिक आहे. कूलर हे वस्तुरूपी पारितोषिक आणि आकर्षक अशी ट्रॉफी. आदरणीय चंद्रकांतजी दळवी साहेबांनी पुरस्कृत केलेला कूलर आणि आकर्षक अशी ट्रॉफी. मॅन ऑफ द मॅचच्या सगळ्या ट्रॉफीज आम्हाला आदरणीय रोहनजी लबडे साहेबांनी पुरस्कृत केल्या, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. बेस्ट फिल्डर, बेस्ट फिल्डर साठी जो कूलर आहे तो चंद्रकांतजी दळवी साहेबांनी पुरस्कृत केलाय आणि बेस्ट फिल्डरची आकर्षक अशी जी ट्रॉफी आहे ती आम्हाला बेस्ट फिल्डर साठी कूलर आहे आणि बेस्ट फिल्डर ठरलाय तुकारामजी क्षीरसागर आणि बाळू घरत या दोन मान्यवरांना विनंती करतोय की पारितोषिक वितरित करण्यासाठी आपण यावं. बेस्ट फिल्डर कूलर हे वस्तुरूपी पारितोषिक आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये 3 सामने तो खेळला, 4 कॅच त्याने घेतल्या, 1 रनआउट केला. SM गोंदाव संघाचा महेंद्र शीट ठरलाय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. सर्वाधिक कॅचेस आणि रनआउट ज्याच्या नावावरती आहे असा खेळाडू महेंद्र शीट SM गोंदाव संघाचा, त्याला जातंय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक. चंद्रकांतजी दळवी साहेबांनी पुरस्कृत केलेलं कूलर हे वस्तुरूपी पारितोषिक देऊन त्याचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. बेस्ट बॉलर, बेस्ट बॉलर बेस्ट बॉलर साठी सायकल आहे.
संदीपजी पाटील आणि प्रियेशजी जांभळे यांनी पुरस्कृत केलेली सायकल आणि त्याच बरोबरीने आकर्षक अशी ट्रॉफी जी आम्हाला पुरस्कृत केली आहे विजयजी पाटील साहेबांनी आणि समीरजी पाटील यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आले। बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मालिकेतील सर्वोत्तम गोलंदाज जनार्दनजी पाटील आणि तुळशीरामजी ठोंबरे साहेबांना मी विनंती करतोय की पारितोषिक देण्यासाठी त्यांनी यावं। जनार्दनजी पाटील आणि तुळशीरामजी ठोंबरे साहेबांना विनंती करतोय की पारितोषिक वितरित करण्यासाठी यावं। बेस्ट बॉलर साठी पर्पल कॅप देखील आहे, एक आकर्षक अशी ट्रॉफी। संपूर्ण स्पर्धेमध्ये 3 सामने तो खेळला, 3 ओव्हर मध्ये त्यांनी बॉलिंग केली, 15 धावा खर्च केल्या, सर्वाधिक 4 विकेट त्याच्या नावावरती आहेत। वशेणी संघाचा विशाल मात्रे ठरलाय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज। वशिणी टीम थोडस पुढे या आपण। लगातार 6 सामने खेळले, थकलेले आहेत। काल पिरकोनची स्पर्धा गाजवली आणि लगातार 3 दिवस डे नाईट स्वरूपामध्ये हा संघ खेळतोय। फार चांगली कामगिरी आणि हा आहे विशाल मात्रे वशिणी एक्सप्रेस बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मालिकेतील सर्वोत्तम फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक आहे। स्पोर्ट्स सायकल संदीपजी पाटील आणि प्रियेश जांभळे यांनी पुरस्कृत केलेली सायकल आणि त्याच बरोबरीनं संतोषजी पारंगे वडगावचे आमचे माजी सदस्य यांनी पुरस्कृत केलेली ही सायकल आणि त्याच बरोबरीनं आकर्षक अशी ट्रॉफी, ऑरेंज कॅप देखील आहे त्या ठिकाणी। समीर पाटील आणि विजय पाटील यांनी पुरस्कृत केलेली ट्रॉफी। एकनाथजी गावंडे आणि प्रमोद पवार या 2 मान्यवरांना विनंती करतोय। काळूरामजी क्षीरसागर आपणाला देखील विनंती करतोय की पारितोषिक वितरित करण्यासाठी आपण यावं। बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट संपूर्ण स्पर्धेमध्ये 20 बॉल मध्ये 50 धावा ज्याच्या नावावरती आहेत। चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच्या फलंदाजीच्या जोरावरती संघ सुपर 5 पर्यंत पोहोचला। वयाळ संघाचा रणमशीन तेजस देशमुख ठरलाय स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन। वयाळचा बायकरमॅन पुन्हा एकदा ठरलाय या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट। फार चांगला खेळ पाहायला मिळाला वयाळ संघाचा। थोड्या चुकांमुळे त्यांना मात्र शेवट गोड करता आला नाहीये, परंतु एक स्टायलिश खेळाडू तेजस देशमुख सगळ्यांची मन जिंकत फार चांगला खेळ पाहायला मिळाला। जाऊया वैयक्तिक पारितोषिकांकडे। 5वं पारितोषिक SM गोंदाव संघाला मी विनंती करतोय की 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आणि रोख रक्कम घेण्यासाठी आपण यावं। SM गोंदाव संघ ठरलाय 5व्या क्रमांकाचा मानकरी। गोंदाव संघाला विनंती आहे की आपलं पारितोषिक घेण्यासाठी यावं। भगवानजी गावंडे, लहू ठोंबरे, भाऊ ठोंबरे, राजेशजी पाटील या मान्यवरांना विनंती करतोय की पारितोषिक वितरित करण्यासाठी यावं। भाऊ ठोंबरे आपण देखील या, भगवान गावंडे आपण देखील या।
जगदीशजी ठोंबरे यांनी पुरस्कृत केलेली ट्रॉफी आणि आकर्षक अशी ट्रॉफी आणि त्याच बरोबरीनं कॅश प्राइज देऊन 5व्या क्रमांकाचा विजेता ठरलेला SM गोंदाव संघ, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। सुधागड तालुक्यातून आलेला हा गोंदाव संघ आणि अतिशय चांगला खेळ त्यांचा संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलाय। चौथं पारितोषिक सिद्धू 11 कैरे संघ ठरलाय 4थ्या क्रमांकाचा मानकरी। सिद्धू 11 कैरे संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण यावं। गजाननजी घरत साहेबांनी पुरस्कृत केलेली आकर्षक अशी ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येईल। चंद्रकांतजी पाटील, भरतजी गावंडे, प्रभाकरजी गावंडे, पांडुरंगजी गावंडे, अनिलजी गोडबिंदे यांना विनंती करतोय की या पारितोषिकाचं आपण वितरण करावं। 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय सिद्धू 11 कैरे संघ, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। फार चांगला खेळ कालच्या रात्रीमध्ये या संघाचा पाहायला मिळाला। 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांना जातंय, अतिशय चांगला खेळ पाहायला मिळाला। 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय शिवतेज वावरले संघ। वावरले संघाला विनंती आहे की आपलं पारितोषिक घेण्यासाठी यावं। अनंत ठोंबरे, सुभाष ठोंबरे, धर्मा ठोंबरे, पांडुरंगजी दळवी, शिवाजी दळवी यांना विनंती करतोय की 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण वितरित करावं। तानाजी ठोंबरे आपण देखील यावं। धनाजी ठोंबरे आपण देखील यावं। धनाजी ठोंबरे आपण देखील हे पारितोषिक वितरित करण्यासाठी यावं। आकर्षक अशी ट्रॉफी जी आम्हाला पुरस्कृत केली आहे, पांडुरंगजी ठोंबरे साहेबांनी पुरस्कृत केलेली ट्रॉफी आणि रोख रक्कम देऊन या 3ऱ्या क्रमांकाच्या विजेत्या ठरलेल्या शिवतेज वावरले संघाला सन्मानित करण्यात येतंय। 25,000 रुपये रोख रक्कम देखील त्यांनीच आम्हाला पुरस्कृत केले आहे, त्यांचं देखील मनापासून आभार। पांडुरंगजी ठोंबरे साहेबांचं मनापासून आभार। आणि मी सगळ्या युवा टीमला विनंती करतोय, एकाचं कोणाचं नाव घेणार नाहीये, सगळ्यांना विनंती करतोय की आपण 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक वितरित करण्यासाठी यावं। सगळ्यांना विनंती करतोय की 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक वितरित करण्यासाठी यावं। आणि 2ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय स्वराज 11 आदित्य स्मृती यंगस्टर वयाळ संघ। वयाळ संघाला विनंती करतोय की आपलं पारितोषिक घेण्यासाठी यायचंय। वयाळकर आता आवाज झाला पाहिजे। फार चांगला खेळ वयाळ संघाचा संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला आणि वयाळ संघाला या ठिकाणी सन्मानित करण्यात येतंय। खरं तर सगळे गावातील मोठे छोटे बक्षीस घेण्यासाठी आलेत आणि फार चांगला खेळ संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलाय। रोख रक्कम 50,000 रुपये आणि स्मृती चषकाची आकर्षक अशी ट्रॉफी। आदरणीय सरपंच रमेशजी गायकवाड साहेबांनी पुरस्कृत केलेली ट्रॉफी आणि त्याच बरोबरीनं रोख रक्कम 50,000 रुपये देखील सरपंच साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केले आहेत। सरपंच साहेबांचं मनापासून आभार आणि उपविजेत्या ठरलेल्या वयाळ संघाचं मनापासून अभिनंदन। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वयाळ टीम साठी। वयाळकर आवाज होऊन जाऊ द्या। पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक देण्या अगोदर आपण मॅन ऑफ द सिरीज आणि लकी ड्रॉची सायकल ही 2 पारितोषिकं डिक्लेअर करणार आहोत। आसरोडीचे युवा उद्योजक आदरणीय संदीप दादा पांडुरंग ठोंबरे यांचं मनापासून आम्ही आभारी आहोत।
निखिलभाई आदरणीय संदीप दादा पांडुरंग ठोंबरे आसरोडीचे युवा उद्योजक यांचा देखील आपण मनापासून आभारी आहोत, ज्यांच्या वतीनं संपूर्ण स्पर्धेसाठी YouTube लाईव्ह आपल्याला पुरस्कृत करण्यात आले आणि त्याच बरोबरीने रोख रक्कम 35,000 रुपयाचं डोनेशन देखील आलेलं आहे। एकदा संदीप दादांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, त्यांचं देखील मोलाचं योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी राहिलं। लकी ड्रॉची जी सायकल आहे ती प्रवीणजी पाटील आदरणीय सुदामदादा पवाळी कर्जतचे संपर्क प्रमुख यांच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आली आहे। ट्रिपल हिंद केसरी बैलगाडा चालक प्रवीण भाई यांच्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण केलं जाईल। दरम्यान लकी ड्रॉ करतोय, ज्याचं कोणाचं नाव आयवा कॅच पकडलेल्या प्रेक्षकाचं नाव असेल आणि तो जर उपस्थित असेल तरच त्याला ते पारितोषिक दिलं जाईल। नाव अनाउन्स झाल्यानंतर 1 मिनिटांच्या आतमध्ये इथे रिपोर्ट करणं अनिवार्य असेल। मी प्रवीण भाईंना विनंती करतो की आपण लकी ड्रॉ करायचे। प्रवीण भाईंच्या शुभ हस्ते लकी ड्रॉची चिठ्ठी आपण काढणार आहोत। पहिलं नाव आपण अनाउन्स करतोय, सप्रेम क्षीरसागर। एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या। आपल्याच गावातल्या एका हातात कॅच पकडणारा सप्रेम प्रवीण भाईंच्या शुभ हस्ते या ठिकाणी सप्रेमला हे बक्षीस दिलं जाईल। सप्रेमचे वडील आहेत का? अरे बक्षीस भेटल्यावर मला अतिशय आनंद वाटतोय। असंच माझ्या मुलांनी पुढे असंच करत जावं। काका शेवटचा प्रश्न, निखिल बायांचं आयोजन आहे, तुमच्या गावाचं आयोजन आहे, जय गावदेव क्रिकेट संघाचं आयोजन आहे, पहिल्यांदा मॅचेस होतात आणि एवढी बक्षीस आहेत, काय म्हणाल? त्याने मी त्यातच सांगितलं होतं, तुम्ही हे जे केले ते आपल्या तालुक्याचं पण नाव केलंय आणि चांगलं केलंय, अतिशय चांगलं आहे। एकदा जोरदार टाळ्या सगळ्या आयोजकांसाठी झाल्या पाहिजेत। आणि सायकल या ठिकाणी प्रवीण भाई यांच्या शुभ हस्ते दिली जाते। लकी ड्रॉचा विजेता या सगळ्या थोरा मोठ्यांना मी विनंती करतोय की त्यांनी देखील या, हे पारितोषिक या ठिकाणी दिलं जात आहे। आयवा कॅच देखील त्याने एका हातामध्ये पकडली होती। खर तर हे एका हातामध्ये खात होता, एका हातामध्ये आयवा कॅच। एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत। खर तर टेंबरी क्रिकेटचं हे भविष्य आहे। मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू मालिकावीर हे पारितोषिक आहे, वस्तुरूपी पारितोषिक आहे, फ्रीज आणि त्याचबरोबरीने आकर्षक अशी ट्रॉफी। अमितजी ठोंबरे, राहुलजी ठोंबरे आणि हे दोन्ही आसरोडीचे मान्यवर आणि त्याचबरोबरीने कोपरीचे अजय भोईर यांच्या वतीने हा रेफ्रिजरेटर आम्हाला पुरस्कृत करण्यात आलाय आणि त्याचबरोबरीने आकर्षक अशी ट्रॉफी विजय पाटील आणि समीर पाटील यांनी पुरस्कृत केलेली ही ट्रॉफी आपण या ठिकाणी देतोय। बेस्ट मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू सरपंच साहेबांना देखील विनंती करतोय, मी विनंती करतोय सगळ्यांनी, बाळाराम पाटील सगळ्यांनी पुढे यावं हे पारितोषिक देण्यासाठी। सगळ्यांना विनंती करतोय, सरपंच साहेब आणि माजी उपसरपंच निखिलबाई आपण देखील यावं। बेस्ट खेळाडू म्हणजे बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग सारं काही चांगलं पाहायला मिळालं, तो ठरला या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू। सर्वाधिक 70 पॉइंटच्या खेळाडूचे आहेत। बॅटिंग करत असताना 65 धावा आणि बॉलिंग करत असताना 1 विकेट या खेळाडूच्या नावावरती आहेत। एसएम गोंदाव संघाची ओळख महेंद्र शीट ठरलाय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, मॅन ऑफ द टुर्नामेंट। सुधागड तालुका आणि खालापूर तालुक्याच्या अगदी वेशीवरती असलेलं गोंदाव गाव
पाली रोड वरून तुम्ही आतमध्ये गेला तर खूप उंचावरती असलेलं हे गोंदाव गाव आणि इतका लांबून प्रवास करून आलेला हा संघ आणि या संघाचा महेंद्र शीत ठरलाय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या खेळाडूसाठी आणि मनापासून अभिनंदन महेंद्र आणि तुझं आणि तुझ्या संघाचं. महेंद्र फक्त 2 शब्द या स्पर्धेबद्दल आपण फक्त बोलायचंय, फक्त 2 शब्द. आपण कोणाची बाईट घेतली नाहीये परंतु आपण या क्षणाला आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत. आयोजन खूप चांगलं आहे आणि प्रथम तर मी नवजोत भाईचा आभार मानेन, कारण का आम्हाला त्याने इथे खेळायची संधी दिली आणि ग्राउंड तर म्हणजे प्रेमात पडासारखं ग्राउंड आहे असं बनवलंय आणि खेळायला लय मजा आली. धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुला पुढील वाटचालीसाठी. हा होता मालिकेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, मॅन ऑफ द टुर्नामेंट. आणि मी आता विनंती करेन स्मृती चषक 2026 या स्पर्धेचा विजेता संघ ज्यांना वाईल्ड कार्ड एंट्री आज मिळाली ते आले, त्यांनी पाहिलं, त्यांनी जिंकलं. बैरीदेव चंद्रकांत स्पोर्ट्स वशेडी संघ ठरलाय स्मृती चषक टेंबरी 2026 या स्पर्धेचा विजेता संघ. जोरदार टाळ्यांमध्ये या संघाचं आपण स्वागत करूया. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वशेडी संघासाठी. सरपंच साहेब यांच्या शुभ हस्ते रोख रक्कम 1 लाख रुपये आणि स्मृती चषकाची आकर्षक अशी ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येईल. आदरणीय संदीप दादा ठोंबरे यांनी पुरस्कृत केलेली ही ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येत आहे. वशेडी संघाला चंद्रकांत स्मृती वशेडी संघ बहिरीदेव या नावानं आज मैदानामध्ये उतरला आणि दर्जेदार खेळ या संघाचा राहिलाय. खर तर उरण तालुक्यातून आलेला हा संघ अतिशय चांगला खेळ पाहायला मिळाला वशिणी संघाचा आणि फार चांगला खेळ. खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि कॅप्टन फक्त कॅप्टन थांबा, कॅप्टन कोणी एक या आणि फक्त या स्पर्धेबद्दल 2 शब्द बोलावेत. या 2 शब्द फक्त भावना व्यक्त करायच्या आहेत. एकंदरीत या स्पर्धेमध्ये खेळण्याचा अनुभव कसा होता, या आयोजनाबद्दल काय म्हणाल आणि तुमची टीम फार चांगलं करते त्याबद्दल काय म्हणाल? प्रथमतः आम्हाला इथे खेळायला संधी दिली त्याबद्दल मी दादाचा आभार मानतो आणि आयोजन तर खूपच सुंदर आहे. खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप साऱ्या शुभेच्छा. असंच खेळत राहा, आमच्या विभागामध्ये येत राहा आणि सगळ्यांना एंटरटेन करत राहा. अशा प्रकारे हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर आदरणीय निखिल भाई त्यांचा मित्रपरिवार जे गावदेव क्रिकेट संघ टेंबरी यांच्या वतीनं मोठ्या मनानं माफ करा आणि पुढील वर्षी याच ठिकाणी आपण भेटू आणखी नव्या जोमामध्ये. तोपर्यंत दरम्यान आपण सागर पाटील यांचा सन्मान या ठिकाणी घेणार आहोत. खूप त्यांचं मोलाचं सहकार्य राहिलं त्याबद्दल त्यांचा देखील मनापासून आभार. रोशन मोरे यांचा देखील मनापासून आभार. या सगळे मित्र आहेत, त्यांचं सहकार्य राहिलंय. रोशन मोरे आणि सागर, आपणाला विनंती आहे की आपण यावं आणि आमच्या या छोट्याशा स्वागताचा आपण स्वीकार करावा. रोशन पाटील उपसरपंच खेळत होते म्हणून स्टेज वरती आले नाहीयेत. सागर पाटील कैरेचे खेळत होते त्यामुळे ते इथे आले नाहीयेत, परंतु यांचं मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी राहिलंय. या दोघांचंही आपण मनापासून आभार व्यक्त करूयात. उपसरपंच रोशनजी मोरे, अगदी वावरले ग्रामपंचायतीमध्ये विकासांचा महापूर ज्यांच्या वतीनं आपण पाहतोय त्यांना सन्मानित करण्यात येते. आणि त्याच बरोबरीनं कैरेचा एक जबरदस्त खेळाडू आणि या विभागामध्ये कुठेही आयोजन असेल त्या आयोजनामध्ये सागर पाटील यांचं नेहमीच मोलाचं सहकार्य राहिलंय. ते सागर पाटील यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येतंय. या दोन्ही पाहुण्यांचं मनापासून स्वागत. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. जाताना सावकाश जा, सुखरूप जा. जय हिंद, जय महाराष्ट्र. निखिल पाटील यांचे मावस बंधू सागर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. सगळं कार्यक्रम संपलंय. खर तर तो आपल्यातलाच एक भाग आहे, परंतु जेव्हा जेव्हा टेंबरी संघ खेळायला जातो ना
त्यावेळेला सगळ्यात जास्त एक्साइटेड कोण असतो तर तो टेंभरीकरांचा लाडका सार्थक. मी सार्थकला विनंती करतोय की आपला विशेष सन्मान घेण्यासाठी सार्थकने यायचंय. सार्थक आपण कुठे असाल तर लगेच आपण यायचंय. खर तर क्रिकेटची प्रचंड आवड आहे या खेळाडूला आणि संघ कुठेही असेल तरी सार्थक जरी 12वा खेळाडू म्हणून मैदानाच्या बाहेर असला तरी मैदानामध्ये षटकार मारला तर सगळ्यात जास्त खुश सार्थक होतो आणि विकेट पडली तर सगळ्यात जास्त दुःखी सार्थक होतो. त्या सार्थकचा एक विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतो. एकदा जोरदार टाळ्यांमध्ये सार्थकचं आपण स्वागत करूया. रील बनली पाहिजे सार्थक.